काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत ठाकरे देखील सकारात्मक। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत, शरद पवारांचं वक्तव्य। अनेक प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसमध्ये समावेश होण्याचा प्रस्ताव। पुण्यात राहुल गांधींनी मला याबाबत माहिती दिली। शरद पवारांच्या मुलाखतीत वक्तव्याला नाना पटोलेंचा दुजोरा। शरद पवार गांधी विचारांना कुणीही संपवू शकत नाही। काँग्रेस नियमित पावसासारखा तर सत्ताधारी पक्षांची स्थिती अवकाळी पावसासारखी नुकसान करणारी। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। शरद पवारांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही। प्रादेशिक पक्ष विलीन होतील असं मला वाटत नाही। शरद पवारांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर 6 पक्षांपैकी 2 पक्ष नष्ट होतील किंवा विलीन होतील। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी 2 दिवसांआधी केलं होतं वक्तव्य। 14 जून 2022 मध्ये अयोध्येतील हॉटेलमध्ये शिंदेंनी मोदींसोबत जाण्याची विनंती केली होती। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असंही शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। संजय राऊतांनीच बंड करण्याची भूमिका मांडली होती। आपण बंड करू, मी तुमच्या सोबत आहे, राऊत म्हणाले होते। नरेश मस्केंचा दावा। संजय राऊत विनाकारण वाद पेटवण्याचा प्रयत्न करतायत। शिंदेंनी मोदींसोबत सत्तेत जाण्याकरता विनंती केली होती। राऊतांच्या दाव्यावर संदीप देशपांडेंची टीका। एकनाथ शिंदे 2013 मध्ये 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, मात्र आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं बंड फसलं। ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार अशी काँग्रेस वरिष्ठांमध्ये त्यावेळी चर्चा होती। राजन विचारेंच्या दाव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही पवार साहेबांना सभांसाठी नेतात। एखादी सभा घ्या आणि आराम करा असं कुणीही म्हणत नाहीत। अजित पवारांचा टोला। बारामतीचं मतदान झालं म्हणजे आता निवडणूक संपली। आता ऐत्री एकमेकांमध्ये सुरू असलेला कलगीकुरात थांबेल असं वाटतंय। छगन भुजबळांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांची सामना वृत्तपत्राला मुलाखत। सविस्तर मुलाखत रविवारी आणि सोमवारी 2 भागांमध्ये प्रकाशित होणार। महायुतीतील नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्याला ठाकरे उत्तर देणार। 17 तारखेला शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरे गटाचा पालिकेकडे अर्ज। महापालिकेने परवानगीचं प्रकरण नगरविकास खात्याकडे पाठवलं। सर्वात आधी अर्ज केल्याचा दोन्ही पक्षांचा दावा। नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला। प्रचारात सहभागी होण्यासाठी गोडसे भुजबळांना विनंती करणार। याआधी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या रॅलीत भुजबळ सहभागी झाले होते। मुंबईत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक। मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शोचं नियोजन केलं जाणार। एमसीए क्लब येथे संध्याकाळी 9 वाजता बैठक। जालन्यात आज अमित शहांची सभा। संध्याकाळी 5 वाजता रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मावळ तालुक्यात आज ठाकरे तोफ धडाडणार। महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत 4 वाजता सभा। शिरूर लोकसभा मतदारसंघात आज शरद पवारांची सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची दुपारी 1 वाजता जाहीर सभा। नंदुरबार लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोपाल पाडवींच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची उद्या सभा। काँग्रेसकडून सभेची जोरदार तयारी। अविनाश जाधव यांच्यासाठी मनसे आंदोलनाच्या तयारीत। जाधव यांच्या विरोधात चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा मनसेचा आरोप। आज मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय होणार। महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणतो पालघर देश आहे, ते दिल्लीसाठी निवडणूक लढवत आहेत, मात्र जिल्हा परिषदेतच खेळतायत। भारती कांबळींवर शिंदे गटाचे नेते प्रकाश निकमांचं टीकास्त्र। ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंच्या प्रचाराला सुरुवात। मस्केंच्या प्रचाराला संजय केळकर, रवींद्र फाटक हे उपस्थित। प्रचार रथामधून ठाण्यात महायुतीची प्रचार रॅली। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल। मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप। संबंधितांवर कारवाईची मागणी। बारामती लोकसभेमध्ये मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाला। 157 मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा सुळेंचा आरोप। सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार। लोकांसमोर भावनिकता दाखवण्याचा सुप्रिया सुळेंचा ड्रामा। काही चुकीचं घडत असेल तर निवडणूक आयोगाच्या चौकटीत जाऊन न्याय मागावा। रुपाली चाकणकरांची टीका। रोहित पवारांवर निवडणूक आयोगानं लक्ष ठेवावं। रोहित पवारांनी भरणेंचा व्हिडिओ टाकल्यावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। शरद पवारांनी बारामती लोकसभेच्या प्रत्येक तालुक्याच्या प्रमुखांकडून मतदानाबाबत माहिती घेतली। कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची प्रमुखांची पवारांना माहिती।
पुण्यात एमआयएमच्या नगरसेविका अश्विनी लांडगेंसह डॅनियल लांडगेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश, पृथ्वीराज चव्हाण आणि अरविंद शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न.